नमस्कार, मी विज्ञान माने. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पलाश मुच्छल हा एक डिरेक्टर आणि म्युझिक कंपोजर आहे. तो सांगलीमध्ये काही कारणानं यायचा, ते कारण काय मला बोलायचं नाही आहे, सर्वांना माहिती आहे. परंतु तो आल्यानंतर माझ्यासारखे काही जी गुंतवणूक करतात इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना भेटायचा आणि म्हणायचं की तुम्ही पिक्चरमध्ये पैसे लावा, तुम्हाला आम्ही चांगले रिटर्न्स देऊ. यामध्ये त्याची मम्मी सुद्धा आहे. त्या आमच्याशी बोलायच्या आणि पैसे गुंतून घेतले त्यांनी आमच्याकडून नजरिया पिक्चरमध्ये. तर मला सांगायचं आहे सर्वांना आवर्जून की 1.5 वर्षापूर्वी हा पिक्चरचं शूटिंग झालं होतं. 6 महिन्यानंतर त्यांनी आम्हाला रिटर्न्स देणार होते. साधारणपणे 35 लाख रुपये त्याला देऊन तो आम्हाला 15 लाख रुपये ते 20 लाख रुपयेपर्यंत रिटर्न्स हे 100% आम्ही देऊ असं आश्वासन दिलं. त्या आश्वासनाला भूलबळी आम्ही पडलो. मला वाटतं माझ्यासारखे असंख्य जी व्यापारी उद्योजक असतील ह्याच्या भूलबळीला पडलेले आहेत. परंतु आपल्याला बघितलं की पूर्ण जगानं बघितलंय की हा म्हणजे मनाची फसवणूक करतो, परंतु आर्थिक फसवणूक सुद्धा करणारा हा एक भामटा निघाला. मला एक सांगायचं आवर्जून की त्यांनी मला ब्लॉक केल्यानंतर, ज्यावेळी पैसे मागतोय, ब्लॉक केल्यानंतर माझ्याकडे काय पर्याय नाही राहिला. मी एसपी ऑफिसला एसपी साहेबांकडे धाव घेतली आणि त्याच्या विरोधात तक्रारी अर्ज, मी कसे पैसे दिले, कुठं कुठं दिले, ट्रान्झॅक्शन्स काय झाले का, कॅश काय झाले का, हे मी या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळं मला विश्वास आहे संविधानावरती आणि न्यायव्यवस्थेवरती की एसपी साहेब अशा भामट्यांना लवकरात लवकर चौकशी समिती नेमतील आणि ह्याला बोलवून घेऊन तपासाला जे काय पैसे घेतलेले आहेत ते माझ्यासारखे, मी एकटाच नाही, अशी परत या असल्या डिरेक्टर आणि इंडस्ट्रीमधल्या भामट्या व्यक्तींना कुठलेही माझे जे भाऊ बहिणी असतील या भूलपळी पडू नका आणि देऊ नका. कारण की तुम्ही माझ्यासारखं आर्थिक अडचणीत कदाचित तुम्ही येऊ शकाल. त्यामुळे मी आज एसपी ऑफिसला आलो आणि हा अर्ज दिला. मला 100% न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे की लवकरात लवकर एसपी साहेब जे आहेत सांगलीचे मला न्याय देतील, एवढंच मी सांगेन. थँक्यू. किती पैसे दिले? व्यवहार जो झाला होता तो ठरला होता 30 लाख रुपये द्यायचे. 30 लाखावरती 6 महिन्यानंतर तुम्हाला चॅनलला विकल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवरती 15 ते 20 लाख रुपये हे फिक्स मिळतील, नाहीतर आम्ही देऊ तुम्हाला, या स्टेटमेंटवरती व्यवहार झाला होता. परंतु तो पिक्चर झाल्यानंतर आपण बघितलं की जसं काही गोष्टी घडत गेल्या त्या गोष्टींवरून कुठंतरी म्हणजे सगळ्या व्यवहारात सुद्धा या गोष्टी यायला लागल्या. आणि मी माहिती घेतल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये की हा व्यवहारानं बाबा कसा आहे माणूस, तर मला सगळीकडून याच्याबद्दल नेगेटिव्ह फीडबॅक आला की हा फसवी आहे, हा भामटा आहे. कारण की हा फोन उचलत नाही. ज्यावेळी आर्टिस्टला सुद्धा पैसे द्यायचे असतात त्यावेळी हा फोन उचलत नाही, त्यांना सुद्धा ब्लॉक करतो. त्यामुळं इंडस्ट्रीवरती थोडंफार म्हणजे काही अशा पलाश मुच्छल सारखी मोजकी लोक आहेत ज्यांच्यामुळे इंडस्ट्री बदनाम व्हायला लागले. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वांवर प्रशासनाने